आप्पा इकडे कुठे? काय ना असंच फिरायला. चला घरीच येत आहे ना? हा. बसा. आपण चहाला आले असतं तर बरं झालं असतं. अरे मला एक मित्र येणार आहे आणि चहाला येईन की मी परत. झालं असतं 2 मिनिटांमध्ये. येईन परत. अरे आपण जाऊ ना थोड्या वेळाने फिरायला. हॅलो, कधी येतोस रे तू? हा आलो तुझं सोसायटीतच आलोय. अरे तुला फोन करायचाच राहिला, गडबडीत आलो तसाच वर मी. हा अप्पा, मी दीदी बोलते. बरे आहे का? हा मी बरा आहे. तुझ्या छोट्याला ताप आला तर वाटतं. बरा आहे का तो? हो आता आहे बरं, ताप आहे कमी. सकाळी गेले होते डॉक्टरकडे घेऊन. एक औषध राहिले ते आणायला आले होते मेडिकल. तिच्या गोळ्या वेळेवर घेते ना अप्पा? घेतो वेळेवर गोळ्या, वेळेवर जेवत जा. जेवतो वेळेवर किती. दादाचा फोन आला होता का? अरे दादाचा फोन नाही आला. तू मला रोज तेच विचारते, मी तुला रोज तेच सांगतोय. ठीक आहे, काळजी घे काळजी घे. हो ठेवते अप्पा. कुणाचा फोन होता? अरे दीदीचा, माझ्या मुलीचा. कशी मुलगी? अरे मुलीचं चांगलं चाललंय. जावई पण चांगला आहे, फोन करतो. 15-20 दिवसातून मुलीला घेऊन येतो. आणि सासू सासरे पण चांगले आहेत. 2 वर्षाचा एक मुलगा आहे. आता माझ्यासाठी तीच एक जमेची बाजू. वा छान. बाकी काय चाललं? मला तिकडून टक्करतोय. पण तू बऱ्याच दिवसांनी आलास, बरं वाटलं त्याला. बस मी पाणी घेऊन येतो. ठीक आहे. बर तुझं कसं चाललंय? घरचे कसे आहेत? बरं आहे ना सगळं? हो बरेच सगळे. छोकरा सॉफ्टवेअर मध्ये जातो जॉबला. बघते आता त्याच्या लग्न. पण ते जाऊ दे. बरेच दिवसांनी भेटतोय आपण असे निवांत. हा. अप्पा तुझी हा म्हणायची काय सवय गेली नाही. अप्पा तुझ्या रिटायरमेंट नंतर आपलं भेटणंच झालं नाही. ऑफिस मध्ये असताना रोज भेटत तरी होत नाही. पण मी आता सिंहगड सोडला आणि इकडे आलोय जायला. बर. पूजेला बोलवलं होतं तुला, आला नाहीस तू. अरे माझी तब्येत ठीक नसते सध्या. हो का? मी तरी म्हणलं. माझं कसं आलं, मुलालाही जॉब इकडे लागला. बर. त्यामुळे मग म्हणलं इकडेच यावं. मग झालो शिफ्ट. वहिनी गेले तर त्यावेळेस आलो होतो मी. त्यानंतर एकदा भेटलो पण आपण. जाऊ दे रेसोड. वहिनी मला किती वर्ष झाली? 1 वर्ष उलटून गेलं. आणि पोरगा घर सोडून गेला. साधारण 1.5 वर्ष झालं सर. कसा काय गेला तो? अरे मुलगा आणि सून कामाला जायचंय आणि आल्यावर नीट बोलतही नव्हते. अरे एकाच घरात राहून भाडेकऱ्यासारखे वागायचे. मग काही महिने चाललं असं, त्यांच्यासारखे आणि वाद पण व्हायचे. काही महिने चाललं असं, मग पडले घराच्या बाहेर. तुझ्या छोकऱ्याला ना समजायला पाहिजे. अरे आमचा मुलगा असण्यापेक्षा तो बायकोचा नवरा झाला होता ना.
तुम्ही दोघेही कचले असाल. हा रे, राहत होतो आम्ही दोघं एकमेकांच्या आधारावर. अरे या सगळ्या टेन्शन मध्ये तिला पांढरी कावीळ केव्हा झाली समजलंच नाही. आणि अचानक सांभाळ स्वतःला. अजून काय नशिबात वाढवून ठेवलंय काय माहिती. एक दिवस मुलाच्या घरी गेलो होतो, दाराला कुलूप, मोकळ्या हाताने गेलो होतो, मोकळ्या हाताने परत आलो. मग त्यांच्या सुट्टीच्या दिवशी गेलो. वाटलं आज तरी घरी असतील दोघं. बरेच दिवस झाले बघितलं नाही एकमेकांना. आता ऍक्टेस का? आधी माझं ऐका मी काय म्हणते. आतापर्यंत तुझंच ऐकत आलोय. या महिन्यात सोनारकडे घाण ठेवलेला माझा नेकलेस कसलीही परिस्थितीत सोडवायचा. आताच घर मालकाचा रेंट साठी मेसेज आलाय. ठीक आहे, नंतर बघू. नाही हा, मला याच महिन्यात पाहिजे. आता काढले ना क्रेडिट कार्ड, मग स्वॅप करा ते. आणि तुम्ही येऊन किती वेळ झाला? तो दरवाजा बंद करा आधी. हा बघ, तुम्ही माझ्या आत घेऊन जा. अरे दार बंद करून तरी म्हणत जा की रे. कोण आहे हो? मी असे कसे आले ना? आता हेच ऐकायचं राहिलंय. दारात आलेल्या बापाला विचारतोस हे असं कसं न सांगता आलात म्हणून. तू तर साधा घराकडे कधी फिरकत नाहीस, साधा फोन सुद्धा करत नाहीस. आणि आम्ही फोन केला तर कधी उचलत नाहीस, आणि उचललं तर उलट रडून काहीतरी उत्तर देतोस. माझं सोड रे, दीदीला तरी कधी फोन करतोस का? सुनबाईला तर काय फोन करायची सोयच नाही. झाले का सुरू तुम्ही आप्पा? अरे एवढा मी घरात आलो, सुनबाईनी साधं पाणी पण नाही विचारलं. गेली तशीच रागाने आतमध्ये. अरे जीवाची ओढाताण करून वस्ती सोडून तुझ्यासाठी फ्लॅट घेतला. तुमच्यापेक्षा जास्त शिक्षण दिलं, मनासारखं लग्न करून दिलं. हा, आता हे कर्तव्य असतं आई वडिलांचं बरोबर आहे, पण तुमची कर्तव्य पार पाडायची वेळ आली की तुम्ही जाताय पळून, पाय लावून. वेगळं राहायला जेवढी तुझी सून जबाबदार आहे तेवढं तुझं पोरगाही जबाबदार आहे. अरे मी माझं रडगाणं काय तुला सांगत बसलोय. अरे बराच वेळ झाला, तुला साधा चहा पण नाही विचारला मी. राहू दे रे, चहाचं काय एवढं. जीवन जातोस का नाही तर? नको रे, घरचे वाट बघत असतील. 8:30 झाले, निघतो मी. येईन परत कधीतरी जेवायला. बरं तुझं जेवायचं कसं? अरे कुक येतो, दोन्ही वेळ जातो करून जातो. बरं आप्पा, निघतो रे. हा काळजी घे. हो, भेटत जाऊ वरती. येत जा. फोन करत जात जाऊ वरच्यावर. हो हो येऊ का? हो.
गोळी घेतली ना अप्पा? हो घेतली. अहो डबा कुठे आहे? पुढच्या कप्प्यात नाहीये. मागच्या कप्प्यात बघ. कधी मोठा होणार रे तू? काय रे, कसं झालं ऑफिस? व्यवस्थित चाललंय. पाणी घ्या अप्पा. काय हो, काय भाजी करायची आज? काय हो, काय भाजी करायची आज? अरे नीट बसा तरी. का पार्सल मागूया? नको नको. नको. जा की फ्रेश व्हा. हा होतो. तू एक काम कर, आपल्या तिघांची आवडती पनीरची भाजी कर. चालेल. काय हो अप्पा, चहा टाकायचा का? नको नको. चला